हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आता तब्येत ठीक नाही तरी पण व्हिडिओ बनवते बरं का. कारण एवढाही डोकं खातेत ना यार. किती बोलायचं रे, किती बोलायचं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणजे ऐकणारे एवढं कंटाळणार नाही ना तेवढं मी सांगून सांगून थकले. ह्या लोकांना फरक पडत नाही, इतका लपाटपणा करतात ना. अरे मला एवढा राग येलेला या लोकांचा ना. अरे आता काय खरं सांगते, मला लय राग येतोय असले म्हणजे नालायक लोकांचा. अरे फरकच पडत नाही काय, कितीही बोला. हा, आता किती दिवस झालं भांडण होऊन. आता माझी तब्येत तर ठीक नाहीच, तरी पण ही लोक इतके नालायकपणाचा कळस आहे ना. आता किती दिवस झालं भांडण होऊन. मी सांगितलेलं बाबा, ते जे काय व्यवहार आहे ना ते जेंट्स लोक त्यांचं त्यांचं बघून घेतील. आपल्या लेडीज लोकांचं पटत नाही ना. तर तुम्ही पण आमच्यात यायला नको. म्हणजे आम्ही आलेलं पण तुम्हाला पटत नाही आणि तुम्ही आलेलं पण आम्हाला पटत नाही. मग लेडीज 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 लोकांचंच पटत नाही, बाकी जेंट्स लोक येतात जातात त्यांचं ती बोलतात. कोण असं हे नाही बरं का, फक्त लेडीजच बोलत नाही आम्ही. तर ह्यांना मी काय सांगते की बाबा, ते चांगले आहेत, म्हणजे ते भांडत नाहीत. म्हणजे भाऊ भाऊ जे कोण आहेत ना, भावाभावांचं पण त्यांचं म्हणजे भांडण होत नाही, कारण चुलत्या पुतण्याचं पण भांडण होत नाही. ही बाईच एवढं भांडते, हिच्यामुळे सगळे वाईट झालेत बरं का. मी हे सांगते की बाई, तुझं आमचं पटत नाही. ते भाऊ भाऊ येऊ दे जाऊ दे, फक्त तू आमच्यात येऊ नको, मी तुझ्यात येत नाही, विषय संपला. भांडणं करायचा विषयच राहणार नाही ना. मग नाही आल्यावर कशाला भांडणं होतील. तर आम्ही पण जात नाही. माझं पोरगा एवढं लहान आहे ना, कधी त्यांच्या दारात मी उभा राहू देत नाही. मी कोणाला म्हणण्यापेक्षा माझ्या मुलाला मी कधी जाऊ देत नाही त्यांच्यात, आणि तो स्वतः पण नाही जात, त्याचं त्याला माहिती आहे. पण मला राग येतो ह्या लोकांचा की हे का समजत नाही, हे लापटपणा का करते. ह्याच्या आधी पण मी खूप वेळा बोललेली, आम्ही पण येत नाही. आणि खरंच आम्ही त्यांनी सांगायचं आम्ही त्यांच्यात कधी एक पाऊल टाकतोय का म्हणून. कधी 3-4 दिवसातनं पाईप आणायला ती पण मुद्दाम ती पाईप तिकडे नेऊन टाकते की तू पाईप आणायला येत नाही का म्हणून भांडणं काढते बरं का. तर मला हे सांगायचं आहे, 4 दिवसातनं एकदा पाईप आणायला जातो, ही रोज दिवसातनं 100 येडं काढते, अनलिमिटेड येडं काढत असते. तरी पण आम्ही म्हणते अरे जाण्या येण्यासाठी आमची कशासाठी, तुम्ही लोक म्हणताल ही जाण्या येण्यासाठी भांडण्यात. अरे जाण्या येण्याला पण त्याला पण पद्धत असते, येता जाता वरडत नाचत जाते. त्यामुळे मी काय म्हणते, नको, तुझं आम्हाला पटत नाही, तू येऊ नको, आम्ही पण येत नाही तुझ्याकडं. कारण का हे लय किचकट आहे बरं का. हे असं येऊन जाऊन कोणाची भांडणं होत नसते ती कुणा येत नाही. अरे अख्खं गाव जातं इथनं, येतंय जातंय, मला काय सुद्धा वाटत नाही कुणाचं. फक्त ही एवढे डोक्यात बसले ना. मी किती प्रयत्न केला तर ती बिचारी माझ्या डोक्यातनं काय जाईना. डोक्यात आहे ती डोक्यातच आहे अजून. किती दिवस झालं मी समजून सांगते, बाई तू येऊ नको, आम्ही येत नाही. तर मुद्दाम येणार बघा, काय ना काय खोड करणार, म्हणजे करणार. कोंबड्यावर तर काय तर घालणार, शिव्या देणार, नाहीतर शेळ्या घेऊन येणार. गेल्या वेळेस पण मी इंस्टाला शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. हिजन माझं पटत नसलं की मग सुनाला पाठवून देते म्हणलेलं ना मी. परत मग ती पण व्हिडिओ बहुतेक त्यांनी बघितला म्हणून ती सून पण यायची बंद झाली. मग येऊ नका ना, नाही पटत तर येऊ नका, आम्ही येत नाही तुम्ही येऊ नका, विषय संपला. बोलायलाच नको ना, का भांडणं होतील सांगा बरं. यायला पण नको बोलायला पण नको. पटत नसल्यावर काय जरूरत आहे जायची तिथं, मला हे म्हणायचंय. मग असं 4-8 दिवस जाऊ देणार, परत येणार. अजून आलं का परत मग मी म्हणलं बाई, कसं करते ती माहितीये का, जरा घराच्या अंतरावर ना जनावर आणून बघतेत बरं का. म्हणजे मग मी एकदा दोनदा शांत बसते बरं का, ज्याला त्याला कळावं म्हणून मी काय बोलत नाही बरं का, मी शांत बसते. पण एका दिवशी असं ओव्हर ऍक्टिंग करत जाते, हिथनं काय तर म्हणल्यावनी काय तर बोलल्यावनी, मग माझं डोकं हलते. मी म्हणते तू कसलीच नको, आमच्या कडालाच नको, तू पण नको ना आम्ही पण नको. मग तिथं थोडंसं अंतरावर आणली ना, मग मी काय नाही बोलली का तसंच घरापर्यंत आणते ती बरं का जनावर. आणि तुम्हाला हे पण सांगते, गेल्या वर्षी जनावरांनी त्यांच्याच जनावरांनी झाडं, म्हणजे छोटी छोटी झाडं लावली होती मी दारात. ती दोन झाडं तर असं खाऊनच टाकली होती. शेंडा सगळं शेळ्यांनी त्यांच्या मसरांनी, काय ते जर्शी गाय बांधली होती इथं, त्या जर्शी गायीनं आणि शेळ्यांनी सगळी झाडांचं शेंडा खाऊन टाकलं. त्या झाडाला मी 7-8 महिने चांगलं म्हणजे कागदाच्या ह्याच्यामध्ये बनवलंय ते झाड, जास्वंदीचं बरं का.
तर म्हणजे कसं दारात झाड असल्याशिवाय तर म्हणजे बाहेर असं बघू पण वाटत नाही ना, दारात असं म्हणजे चांगलं वाटते जरा झाडं वगैरे असल्यावर. म्हणून मी 2 झाडं बनवले प्लास्टिकच्या कागदात, त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून ते झाड लावलेलं. रोज पाणी घालून ना 2 झाडं जास्वंदाची म्हणजे ते काटकीची झाडं बनवली ती. म्हणजे त्याच्यासाठी मला वाटतं मग वर्षभर तर गेलंच असेल, खूप दिवस गेलं होतं. चांगली पूर्ण झाडं म्हणजे ना चांगली माझ्या कमरेला लागत होती इतकी झाडं, इतकं उंच गेलेली झाडं ती. एवढं म्हणजे एवढे दिवस मी त्याला बनवलं, किती दिवस झाले त्याला जपलं मी. उन्हाळ्यात सुद्धा मी ना बकेटनं पाणी घालते मी झाडांना, उन्हाळ्याचं. म्हणून मला वाईट वाटतं रे, झाडं वगैरे तुम्ही जनावरं वगैरे आणली तर तुम्हाला काळजी घेत नाही का? दुसऱ्यांची झाडं वगैरे खातील असं काही वाटत नाही का? हो का? ती म्हणजे कधी आम्ही चांगलं होतो ना त्यावेळी ना, ते घरी असणार आणि जनावरं इथं असणार. म्हणजे सोडले का इकडे पळत येणार, ते निवांत येणार पाठीमागनं. खाऊ दे, काय करायचंय? काय बोलत नाही ना, चांगली आहे ती ना. चांगलं असल्यावर आपण थोडी काय बोलतो. मग तसं मी हळूहळू खटकत खटकलं बघा. म्हटलं बाई तू पण नको, आम्ही पण नको. मग ती आता ना गेल्या वर्षी त्यांच्या जनावरांनी झाडं ती खाल्लेली आहे ना, ती आत्ता फुटून आली ती चांगली बरं का. नाहीतर ती सारखं शेंडच कट करायचे बरं का. त्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की बाबा ह्यांचा फायदाच काय असं तसं. मग अजून उलटा आम्हालाच भांडायचे. मी म्हणलं ना बाबांनो, शेळ्या इकडे येऊ देऊ नका, हे येऊ देऊ नका. हां मालकीनच झाली ना, असंच झालं आणि तसं झालं. असलं उरपाटं भांडण आहे ह्या लोकांचं. त्यामुळे मला राग येते. आपण कसं काळजी घेतो ना, दुसऱ्याचं काय नुकसान होईल असं तसं काळजी घेतो ना, ते काय नाही. बोललं येऊ देऊ नका इकडं म्हणजे झाडांच्याकडे तरी येऊ देऊ नका म्हणलं का दुसऱ्या दिवशी जास्तच करणार. म्हणजे त्यांची काय आळी हालत होती कुणास ठाऊक दुसऱ्यांच्यात काहीतरी चांगलं बघितल्यावर. म्हणून मला राग येत होता. म्हणून असं थोडं थोडं खटकत ना मी बिलकुल बोलणं बंद करून टाकलंय. बाई तू बोलायला पण नको. मेन महत्वाचं म्हणजे बोलायला सुद्धा नको. बोललं का वाढतंय. म्हणून मी बिलकुलच बोलत नाही. तरी पण ती मुद्दाम असं बघा काहीतरी खोड करणार, मुद्दाम शेळ्या घेणार, घराला इकडून जाणार शेळ्या हाणार, तिकडून येडं काढणार, घराभोवतानी येडं काढणार. मग ती माझं डोकं हलतंय लय म्हणजे लय मस्ताक हलतंय. तुम्हाला तोंडानं सांगितलंय, तुमच्या मनानंतर तुम्हाला कळत नाही हे मला समजले आता. पण तोंडानं बोलल्यावर तर कमीत कमी तुम्ही ऐकत जावा ना. माणसानं एखाद्याच्या एवढंही डोक्यात बसू नये की समोरचा माणूस तुला येऊ नको म्हणला तरी तो येते. म्हणून मला राग येतोय. अरे पण तुम्ही व्यवस्थित या ना. आपली जनावरं बरं तुम्हाला राखायची ती तर आपण काळजी घ्यायची. दुसऱ्यांच्या दारात झाडं वगैरे असतील किंवा काय असतं, गाड्या असतात येऊन जनावरं गाजतात त्याला, त्याची काळजी घ्यायला नाही येत तुम्हाला. मग तुम्हाला बोलल्यानंतर मग म्हणतात हा ही लय वाईट आहे, लय म्हणजे लय बेकार वाईट आहे. अरे तुम्ही केअर दुसऱ्यांची पण करत जावा ना जरा. तुमचे जनावर तर तुम्ही व्यवस्थित राखून घेऊन जाऊ शकता ना. आणि आता काल परवा पण ती आली होती बरं का. मग आरुष ओरडला बरं का तिला बाहेर गेल्यावर. म्हणला शेळ्या तिकडे हाण म्हणला. म्हणजे तसंच काय बोलणं झालं का ती मुद्दाम इकडे येतात. म्हणजे बघते त्या अगोदर कडेला सोडून काय बोलतात का नाही बोलणं का नीट घेऊन येते ती इकडं. म्हणून मला राग येते. मग झाडं सगळी खाते ती. ह्याला पळायचं होत नाही, ह्याला शेळ्या ऐकत नाही त्या, तर याने कशाला सोडायच्या, राखायला कशाला यायचं, मला हे म्हणायचं आहे. आम्ही वर्षभर पाणी बकेटनं घालून ती झाडं आणतोय आणि ही खुशाल जनावर सोडून देतात आणि 2 मिनिटात सगळं म्हणजे खाऊन टाकतात. म्हणजे जरी नाही खाल्लं तरी असं कट करून टाकतात. म्हणून मला राग येते. तर बोलली तर काय भांडणं काढली बाईनं, तू कालच येऊन एवढं बोलायला लागली आम्हाला आणि काय तुझं काय आहे इथं असं बोलते बरं का. आता मला हे पण बोलायचं आहे की सुनला सरळ बोलते की ही ती चुलत आहे बरं का. सुनाला काय बोलते म्हणजे मला बोलते की तुझं इथं काय आहे. मग मी पण बोललो बाई तुझं तर कुठं काय असं. मग माणूस राग आल्यावर बोलतं का नाही सांगा बरं. सरळ म्हणते म्हणजे मी काय पाहुणे वगैरे आले का, मी पाहुणे आले आज म्हणजे काल आले आणि उद्या चालली आहे का मी. ह्यांची बोलण्याची पद्धत बघा. म्हणजे सगळा हक्क ह्यांचा, आम्ही काय बोलायचं नाही. मग हे लय चांगले, ह्यांना कुठल्याच गोष्टीला नाही अडवलं ना मग हे लय चांगले. मग ह्यांच्या का पोटात दुखतंय. ह्यांची झाडं बघा जावा किती आता जनावर बांधतात त्या झाडांच्या खाली. आम्ही कधी बोललो का, आम्ही कधी खोटापणा केला का. आमची पण मुलं लहान होती,
आरुष आमचा लहान होता, पण कधी छोटी छोटी झाडं तिथंच राहायला होतो आम्ही. अजून एवढी छोटी छोटी झाडं ना दारात होती, तर कधी एक पानाला सुद्धा लेकरानं कधी हात लावला नाही. मी लावू पण देत नव्हती, बाबा जाऊ नको, झाडं येते ती येऊ दे म्हणलं. त्यांनी लावले ते आणून, आपण कशा लेकराला काय कळतंय, मोडणार तोडणार काय करणार. पण दारात एक किती म्हणजे 10 फूट सुद्धा अंतर नसेल, तेवढ्यावर मी त्या पोराला जाऊ सुद्धा देत नव्हते. आणि ही पोरग इथं आल्यावर झाडं इथली म्हणजे मध्यंतरी बरं का बोलत होते तेव्हा बरं का, यायचं वळीने सगळे झाडं उपसून टाकायचं, लावलेली झाडं उपसायचं. बोलल्यावर म्हणायचं हा आम्ही कशा लिहितोय, आम्हाला काही काम नाही काय, ती बाई बोलायची बघा, भांडायची. आणि मग मला तर माहिती आहे, माझे मिस्टर तर घरी नव्हते, नसते तर जास्त गाडीवर जाते. माझ्या मुलाला घेऊन मी झोपली घरात बरं का. मुलाला घेऊन झोपल्यानंतर बाहेर कोण झाडं उपसत असेल, ती पण असं वळीने. विटा अशा मी अशा उभ्या म्हणजे असं डिझाईन करून रवलेल्या बरं का. त्या विटा सुद्धा ह्या पासून त्या कडेपर्यंत एक सुद्धा वीट राहिली नाही. सगळ्या विटा अशा उकरून 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 टाकलेल्या. किती नालायकपणा करते तर. आणि ह्यांना बोलायला गेल्यावर काय म्हणते, पाईप नेताना निघल्या असतेल्या, पाईप नेताना निघले असतेल्या म्हणते. बरं पाईप नेताना 1 2 निघतील, 4 5 निघतील, सगळ्या ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत एक पण वीट राहिली नाही. सगळ्या अशा काढून टाकले त्या, उपसून टाकले त्या. मी रवलेल्या बरं का, खांदून रवलेल्या विटा पूर्ण उपसून टाकलेत. मग ह्या लोकांना काही बोलायचं नाही का. ही बाई एवढं डोकं खाते ना माझं. आणि बोलायला गेल्यावर म्हणते हा आम्हाला काम नाही का, आम्ही बघत बसलोय का. हिथं आमच्या इथं त्या पोराशिवाय दुसरं कोणी येत नाही. पलीकडे 2 मुल्या म्हणजे 2 छोट्या मुली आहेत बरं का, ती कधीच येत नाही तिकडं. आरुष गेला तर, आणि ती आली तरी पण ती समोरच थांबते, ते पाठीमागं कधी नव्हत्या जात. मग एवढा नालायकपणा करते ती पोरग पण ना. त्याला पण भर असते का काय माहिती, काही पण खोड करते काही पण. आता आम्ही जास्त म्हणजे मी जर सारखी सारखी बोलते बरं का त्यांना, आता यायचं बंद झालं. आमचं कशाला हात लागत नाही आता, सगळं आमचं जिथं आहे तिथं राहतंय. नाहीतर पहिला एवढी जरी वस्तू बाहेर असली ना, ती परत तिथं घावत नव्हती. खरं सांगते माझं लय डोकं हलतं. असं लापाटपणा केला ना खरं माझं मस्तक हलतं. तुम्हाला कशाला पाहिजे तरी असलं उद्योग, जे जे ती करते ना. होय बाबा आम्ही त्यांच्यात जातोय, माझा मुलगा त्यांच्यात जातोय, किंवा माझे मिस्टर जातात, किंवा मी जाते त्यांच्या दारात असतोय आम्ही सारखं. ती आल्यावर आम्ही बोलतोय, अशातलं बघ ना. आम्ही त्यांच्यात कधी म्हणजे कधीच जात नाही, कधीच. मला तर आता मला वाटतं मी एवढ्या जवळ आहे ना, एवढं अंतर 100 मीटर अंतर असेल. कधी त्या महालक्ष्मीच्या टायमाला तेवढं ते साड्या नेसवायला जावं न बोलवलेलं तेवढंच, नाहीतर मी नाही कधीही त्यांच्या घरी जात नाही. हे असलं आपल्याला नाही चालत बाबा. आणि ती माझी जाव आहे ना, तिचं माझं कधीच नाही, किंवा दिराचं माझं पण कधी भांडण होत नाही. चुलत सासऱ्यांचं माझं कधीच वैयक्तिक आमची भांडणं कधीच झाली नाही. ह्या बाईमुळे आमची भांडणं होती, ह्या एकट्या बाईमुळे त्यांच्या घरातली सगळे माझ्याशी वाईट झाले. दे झाले तर, पण माझ्या मागची कटकट तर गेली एकदाची. वाईट दे सगळे, तिच्या एकटीमुळे सगळे वाईट झाले, दे झाले तर मला काय फरक पडत नाही. जर त्या एका व्यक्तीमुळे सगळे, मग त्यांना सगळ्यांना तिचंच ऐकायचं. तिला समजून सांगायला येत नाही का तुम्हाला, का दुसऱ्याला त्रास द्यायचा असं तुम्हाला म्हणायला येत नाही का तिला. तिचं ऐकून लगेच भांडायला उठतात सगळे. मग वाईट दे ना, झालं तर चालतंय. आमचं नुकसान व्हायल्यावर तुम्ही वाईटच बरं आहे आम्हाला. मग काय फायदा, तसल्या नात्यांचा फायदाच काय. जर आपल्याला प्रत्येक वेळी जर आपलंच नुकसान करून जर ती लोक आपल्यालाच बोलत असतील, तर तसल्या नात्यांचा फायदा नाही. मग ते नसलेले बरे त्यापेक्षा. आपल्याला नाही पटत ते. आणि इथं पण गाडी लावतोय साईडला, गाडी लावत होतो मधी, तर तिथं डाळिंब्या वगैरे छटलेल्या साईडच्या लोकांची, त्यांची डाळिंब छटलेली, तर ते इथूनच नेली. इकडून रस्ता असून मुद्दाम त्या अडचणीतनं नेलं. ती काट गाडीवरनं सगळ्या स्क्रॅच पडलेल्या. मग तुम्हाला आकलीचा भाग नाही करत, ही मुद्दाम करते ती बरं का. इकडून रस्ता असून इथनं मधनं घुसते. म्हणून आता आम्ही ना पाठीमाग काँग्रेस एवढं वाढलंय ना, मी काढलंच नाही, राहू दे म्हणलं. आता मग मी तोंडावरच बोलते मी, मला नाही तसलं आवडत. आम्ही काढलंच नाही मुद्दाम. आम्ही गाडी लावतो इथं, तर ह्यानी इकडून जायचं ना, इकडून रस्ता आहे ना, तिकडून नाही जायचं. मग त्यांना इकडूनच रस्ता पाहिजे. कुठनं तर गेलं तर घरीच पोहोचल्यावर झालं तुमचं, रस्त्याला जाऊन पोहोचला म्हणजे झालं ना. कुठनं तरी गेलं तर मुद्दाम इथनंच नेला. त्या गाडीवर अशा स्क्रॅच पडल्या. मग काय करायचं.
हा मला कळलं नाही, मला दिसलं नाही, मग आता ती कुणाला विचारायचं सांगा बरं तुम्ही. आपण लेकरांना जरा हे केलं तर आपण किती ओरडतो, बाबा गाडीवर असं करू नको तसं करू नको. आणि ना असं काट खांद्यावर त्या डाळिंबाचं फाट्या मोठ्या मोठ्या अशा नेल्या तशा वडत गेले गाडीवरनं. ह्यांना बोलायचं नाही का काय. आणि काल परवा पण भांडणं झाल्यावर ती लय काय काय बोलली बरं का मला. दुसऱ्याच्या जीवावर जगते ती. आता हे बघा, दुसऱ्याच्या जीवावर कुणावर जगतोय आम्ही हे सांगा पहिलं. हे काय आमचं घर चालवते का, आम्हाला कधी कमी जास्त विचारते का, मग ही का बोलते दुसऱ्याला. हिला शेळ्या आणू नको म्हणल्यावर हिनं बाकीची मापं काढायची काय गरज आहे सांगा. आम्ही जात नाही म्हणल्यावर तू येऊ नको, विषय संपला. मी 100 वेळा सांगून दमले. मग हे जर काय काम आहे का दुसऱ्याच्या जीवावर जगतोय म्हणायला. हे आणून देते का आम्हाला. तुम्ही सांगा. आणि काय म्हणते ऊसतोड्या केल्या आम्ही हे केलं, मग तिनं आम्हाला दिलं का आणून ऊसतोड्या केल्या म्हणून आम्हाला का सांगते ती. हे पण मला राग येतोय. आम्ही ऊसतोड्या करून काम करून हे केलं ते, अरे तू मला दिलं का. तुझं तुझ्या संसारासाठी केलं ना, ते आम्हाला का सांगते ऊसतोड्या केलेल्या माती खाल्लेलं आम्हाला का सांगते. आम्ही सांगितलं होतं का तुला, मी म्हणलं होतं का बाई जा ऊसाला म्हणून. ती तुझ्या संसारासाठी तुला कमी पडत होतं म्हणून तू केलं का, आम्हाला दिलंस का. मग काय ऐकून घ्यायचं आम्ही तुमचं यार. एवढा बावळटपणा कसा करू शकते ते यांनाच माहिती. हिनं पण मला खूप काय बोलले बरं का, उलट सुलट काय पण बडबडत होती बरं का. तेव्हा ती रडली नाही बरं का. जेव्हा मला बोलत होती हितनं बडबडून शेळ्या हान म्हणल्यावर काय म्हणली, मी नाही हाणत तूच हान जा. मला म्हणते यार ती आमच्या रानात जनावर सोडते आणि हान म्हणल्यावर काय म्हणते, जा तूच हान जा, मालकीन झालीस काय, काल येऊन बोलायला आली. हे कुठली पद्धत आहे. तुमच्या इकडे पण कोणी असेल तर नक्की सांगा. एवढी दंडीशाही चांगली असते का. तुम्हाला एकदा सांगितलेलं का समजत नाही. येऊ नको म्हणल्यावर मुद्दाम 100 येडं काढणार, जनावर आण नको म्हणल्यावर मुद्दाम जनावर आणणार, आणि हान म्हणल्यावर म्हणते तू हान जा. तुझी शेरड जनावर राखूस तर आम्हाला घ्यायला येत नाहीत का. आमची लेकरं लहान आहेत म्हणून आम्ही बसतोय त्यांना घेऊन. तुला काय सांगितलंय, आम्ही काही करू दे तू आमच्यात येऊ नको, आम्ही तुमच्यात येत नाही, विषय संपला. तर हान म्हणल्यावर म्हणते तू हान जा, मी नाही हाणत, मालकीन झालीस काय. हे बघा दंडेलशाहींची. आणि ह्यांच्यात मला कचरा टाकायला नुसतं रानातनं पलीकडं कचरा टाकायला, म्हणजे भरपूर दिवसातून म्हणजे ती जास्त कचरा साचला ना मग तिथं म्हणजे असं जाळून वगैरे टाकत होती. पण रोज थोडा थोडा असायचा घरातला, त्यामुळे तिथं टाकायची बरं का. मला कचरा टाकायला जाऊ दिलं नाही तिनं. आणि आता एवढा का मग लापाटपणा करते. मला राग येतोय लापाट माणसाचा, एवढा राग येतो ना मला. आपल्यान जमत नाही. कोण बनलं ना तुझं माझं पटत नाही, मी त्याच्यासोबत बोलायला पण नको असतंय मला. खरं मला आवडत नाही. मला लापाटपणा करायला, ती आपल्याला बोलले ना आपण त्याला जाऊन माझी चूक असल्यावर मी 10 वेळा हात जोडीन बाबा माझं चुकलंय म्हणून. पण आपली चूक नसताना ती पुढचं लापाटपणा करते, हे आपल्याला जमत नाही, आपल्याला जुळतच नाही ते. आणि माझं म्हणजे आमच्या दोघींचं झालं का, परत संध्याकाळी लेक आल्यावर लगेच फोन केला. म्हणजे थांबा मी आवाज येतो का बघते, माझं बाळ झोपले. तर लगेच घरी आलेल्या लेकाला रडून रडून सांगितले बरं का, रडून रडून सांगते. होय ग बाई तू सांगितलं ना रडून रडून. इथं माझ्याजवळ तुला काय झालं तर रडायला, तुझ्या गंगा यमुना आटल्या होत्या का. किती ओव्हर ऍक्टिंग करते ते यार. मला अशी म्हणली, मला तशी म्हणली, येऊ नको म्हणते असं. अगं बाई तुला मी तोंडावर न तुझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर सांगितले, तू आमच्यात काय येऊ नको, आम्ही तुझ्यात येत नाही. आधी सांगितलं मला पटत नाही. ह्याच्यावर तुझा डिसिजन ते तुझं तू बघ. तू लापटपणा करते हो का 8-15 दिवस बघा, एकदम सभ्य राहणार, एकदम सभ्य म्हणजे सभ्य, आणि परत हळूच घेऊन येणार कडेला. काय तुला आमच्याशिवाय दुसरं कुठं नाही का, जा ना तिकडं बाई, लांब राहा ना मायापासून जरा. मला पटत नाही. मला समोर म्हणजे ज्या व्यक्तीचं डोकं हलवते ना ती जर समोर जर दिसतील ना माझं मस्तक हलते बा, तुम्हाला खरं सांगते. मग 8-10 दिवस सभ्य राहणार, एकदम येणार नाही काय नाही, आली तरी पण चुपचाप एकदम जाणार येणार. परत हिला काय मुंग्या येते त्या कोणास तो अजून चालू होतंय बघा. मग ही माझं लय डोकं खाते. मग ही बोलली बरं का मला, इथनं एवढ्या वेळ तिथनं समोर बडबडत होती, परत तिथनं घरी जाऊन अजून बडबडत होती बरं का.
तरी पण हिच्या डोळ्यात पाणी आलं नाही. आणि लेक आल्यावर लगेच फोन करते, रडून रडून सांगते, मला असं म्हणली, मला तसं म्हणली, मला तसं म्हणली. लेकाच्या पुढं कशाला, लेका पुढं हे ओव्हर ऍक्टिंग करते, रडून रडून इमोशनल ब्लॅकमेल करते. मग त्यांना वाटते माझ्या आईला किती बोलली ती कुणाष्ट. पण सगळ्या दुनियेला माहितीये तू कशी आहेस. तू सगळ्या दुनियेला माहित झालंय तू कशी आहेस, काय आहेस. जाईल तिथं तुझी दंडीलशाही असणार. कुठंही गेली तर माझ्या कानावर पण खूप गोष्टी आलेत, पण मी बोलत नाही. ती तुझं वैयक्तिक आहे. तू तिकडं हळद खेळा जावा. माझ्याशी पण तू तसं केलं तर मला ते चालणार नाही. खोकला यायला लागलाय बरं का, म्हणून स्टॉप केलं. खोकला सर्दी झाले, घसा दुखायला लागलाय, तरी पण म्हणलं आता हे एकदा बोलावंच. मग ती कसं होतं माहिती का, मी अशी शांत असली ना, माझं डोकं ना, सकाळी मी 2 गोळ्या खाल्ल्या, एक सर्दीची आणि एक डोक्याची गोळ्या खाल्ल्या, तरी पण नाही कमी आलं माझं. म्हणून माझं असं डोकं लय जास्त दुखायला, घसा पण दुखायला लागलाय. तरी पण मी बोलते. म्हणलं मला बोलायचं आहे ना, माझं डोकं दुखतंय, माझ्या डोक्यातनं चमकतंय असं. म्हणजे काही लोकांचं असं जर डोक्यात आलं ना, ही मला का बोलली, मग ही मला पण बोलून गेली. रडायला मला पण येतंय, असं नाही की रडू फक्त तिलाच येते, मला पण रडायला येतंय. पण ती इथं असताना का रडली नाही, मला वाईट वाटलं असतं ना मग. पण तू येऊच नको म्हणून सांगितलं ना. रडायचं आणि यायचं जायचं काय संबंधच नाही ना, काय संबंध नाही ना. चांगल्यानं सांगितले बाई, तू येऊ नको, आम्ही येत नाही, विषय संपला. तर ही मला पण इथं बडबड केली. घरी जाऊन पण अर्धा पाऊण तास बडबडत होती बरं का. मी काय लक्ष दिलं नाही, मागं गेलीच नाही, ऐकलं पण नाही. समोरनं मला जेवढं ऐकाय येत होतं तेवढं जाऊ दे म्हणलं. तू बोलली, तू शानी झाली म्हणून. घरी जाऊन पण अर्धा पाऊण तास बडबडत होती. तेव्हा तुला नाही रडायला आलं. ठेक्यात बोलत होते असं, म्हणजे एकदम ठेका धरला होता बोलायचा. आणि परत लेक आल्यावर तुला कसं रडू आलं ग बाई. तेव्हा तू त्याला हे पण सांगत जाणार, बाबा मी पण असं बोलले आणि ती पण असं बोलले, असं सांगत जाणार. फक्त आपलं माझंच सांगते नाही त्यांना आणि रडते. मग हे असली चाबरा कारभार तुला कशाला लागतोय. मला ओव्हर ऍक्टिंग करणाऱ्या माणसांचं वाईट सुद्धा वाटत नाही. रडू दे ना, आपटून घेऊ दे. खरं सांगते मी, माझं सगळं बोलणं तोंडावर असतंय. तू का ओव्हर ऍक्टिंग करते बिनकामाची. तू काय बोलली ते पण सांग ना. मला अशी म्हणली तसं म्हणली, माझंच सांग फक्त. कशाला नुसतं माझं सांगते, तुझं पण सांग ना. कळू दे ना त्यांना पण. त्यांना माहितीच आहे आधीच, आणि सगळ्यात दुनियेला पण माहिती. आणि दुनियेला म्हणण्यापेक्षा तू जिथं म्हणजे ज्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते सगळं म्हणजे मला माहिती आहे तू कुणाशी कसं वागते, काय वागते, ते तुझा ते पर्सनल प्रश्न आहे. मला काय त्याचं घेणं देणं नाही. पण मी तुझं ऐकून घेणार नाही. तुला मी सांगितलं येऊ नको म्हणजे येऊ नको. काय गरज नाही ना. पटत नाही तर काय जवळ जायची काय गरज आहे का. तू म्हणलीस का हे ती शेळ हान म्हणल्यावर मी म्हणलं की मी नाही हाणत, तूच हान म्हणली का तू त्याला. लेकाला सांगितलंस मी पण असं म्हणली होती. हान म्हणल्यावर तुझं काम आहे ना. का तुला रोजच राखत बसायचं का, इकडं आणू नको बाय, इकडं आणू नको बाय, रोज सांगायला लागतं का तुला. एकदा सांगितल्यावर झालं ना. माणसाने एकदा सांगितलं बाई तुझं आमचं पटत नाही, येऊ नको, तू यायला नाही पाहिजे. जाणं येणं तर तुझं हाय रोजचं. आम्ही काय बोललो का. मी एवढा बोलते, पण रस्त्यासाठी मी बोलली नाही त्यांना. 2 रस्ते दिलेत ऑलरेडी, तुम्ही जावा काही करा. अजून 3रा 4था पाडलं तरी पण तेव्हा पण मी काय बोलत नव्हती. पण शेळ्या आणल्या परत अजून, तुला आमच्यात आल्याशिवाय जमत नाही, मग कशाला भांडते आमच्याशी. म्हणून मला राग येतोय. हे जसं बोलते तसं राहत नाही, त्यामुळे माझं डोकं हलतंय. शेडमध्ये होतो तेव्हा पण आमचा बोर्ड म्हणजे बोर्डमधनं पिन टाकून त्यांनी लाईट नेलेली. मग ती नुसत्या बोर्डमधल्या पिनवर ना त्यांचा फ्रीज, कूलर, हीटर सगळं चालू होतं बरं का. तर सगळं चालू होतं, तर ती आमचा बोर्ड जळला. तरी पण ती काय बोलायची, मुद्दामच लाईट लावत नाही, आमचा पिनच काढून ठेवते. आम्ही पण छोटाच बोर्ड लावला होता. बाहेरची एक लाईट, घरातली लाईट, फ्रीजची पिन त्यात आणि टीव्हीच्या 2 पिना. मग आम्हालाच बोर्ड पुरायचा नाही. आणि मग परत ती म्हणायची मुद्दामच आमची लाईट काढते, ही करते. आणि परत चला मग आमचा बोर्ड ते
आणि ते लाईट नीट करायला आल्यावर पण ते माणूस म्हणलं बरं का, ते बोर्डावर लोड पडतोय, एका पिनवर लाईट नेते, त्याच्यावरती फ्रीज, कूलर, परत हीटर सगळं चालतंय त्यांचं, त्यामुळे लोड पडला म्हणून बोर्ड जळला आमचा. तो बोलला मग आणून देतो बोलला, अजून आणून पण देतोय. त्यावेळी पण तसं केलं आम्ही, तरी पण म्हणलं जाऊ दे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ह्यांना म्हणजे शांत बसायचं. अरे ते मोठे आहेत आमच्यापेक्षा, तरी पण आम्ही शांत बसतोय. ह्यांचं एवढं ओव्हर ऍक्टिंग बघतोय आम्ही. तरी पण आम्ही त्यांच्या घरात नाही, दारात नाही, त्यांना कधी एक शब्द बोलत नाही, काय 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 सुद्धा नाही. ती येते खाजवून अवदान आणायला, मग माझं डोकं हलतं यार. कुणाला नाही राग येणार? त्यांच्या घरी, त्यांच्या दारात न जाता येता सुद्धा ते आपल्याला बोलणार. मुद्दाम डोकं खायला आल्यावर कोण नाही बोलणार? एवढं पण गरीब कोण नसतंय. ती समोरची व्यक्ती ती मुद्दाम म्हणजे दुसऱ्याला भीती घालायला येते की तू काय करणार आमचं, तू असं करशील तसं करशील, आम्ही असं करू तसं करू. मग एवढ्या बडबड करण्यापेक्षा येऊ नको ना, तू येऊ नको, आम्ही येत नाही. तरी पण यायचं 3-3 वेळा आणि दुसऱ्यालाच अजून मोठं बोलून जायचं भारी भारी. आणि दुसऱ्याला भांडायचं घाम फुटूस तर भांडायचं. आणि परत म्हणायचं, परत अजून ओव्हर ऍक्टिंग करायचं, स्वतः जाऊन रडायचं आणि सांगायचं असं म्हणली मला, तसं म्हणली मला. तुझा पारा किती चढला होता, किती बोलत होती, फटाकड्या उडल्यासारखं. तेव्हा कसं रडू आलं नाही? आणि लेक आल्यावर ओव्हर ऍक्टिंग करून रडून सांगते असं म्हणली तसं म्हणली. का ग? हे नाही असलं चालणार. तू येऊ नको, विषय संपला. तू यायची बंद झाल्याशिवाय भांडणच मिटत नाही, तुला हे पण सांगते. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता माझा घसा लय दुखायला लागला. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.